श्री रामकृष्ण परमहंस यांनी जसा विवेकानंदासारखा अद्वितीय शिष्य घडविला, तसेच स्वामी समर्थांनी एकाहून एक अलौकिक शिष्य निर्माण केले. त्या सर्वांची अपार गुरुभक्ती, उज्ज्वल चारित्र्य, अढळ निष्ठा बघून या सर्व शिष्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. पुण्याचे श्री बिडकर महाराज, आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती, अक्कलकोटचे चोळप्पा व श्री बाळप्पा महाराज, मुंबईचे हरिभाऊ उर्फ स्वामीसूत व चेंबूरचे सच्चिदानंद स्वामी कुमार, चिपळूणचे केळकर महाराज आणि पुण्याचे शंकर महाराज ही स्वामी समर्थांच्या महान शिष्यांपैकी काहींची नावे आहेत. तसेच इतरही काही फार थोर संतवार श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह झाला होता. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, माहूरचे श्री विष्णुदास यांना स्वामींचे आशीर्वाद मिळाले होते. शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साईबाबा यांनीही बालवयात श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतला होता. असे म्हणतात की श्री रामकृष्ण परमहंस यांच्यावरही कलकत्त्याच्या मुक्कामात श्री स्वामींची कृपा झाली होती.